राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून आजही अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येल्लो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तुमच्या जिल्ह्यात आज हवामान कसं असेल, कुठे मुसळधार पावसाचा इशारा आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 27 जुलै रोजी राज्यातील अनेक भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाटमाता आणि कोकणातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय. या विभागात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मात्र अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्यभरातील पावसाची अपडेट जाणून घेत असताना मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धाराशिव, बीड आणि परभणीमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून घाटमाता परिसरातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाता परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे शहर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने घाटमाता परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीची पूरस्थिती सलग 5व्या दिवशी कायम आहे. गोदाकाठवरील अनेक मंदिरं अद्याप पाण्याखाली आहेत. गंगापूर, दारणा, नांदूर, मध्यमेश्वरसह एकूण 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र गंगापूर धरणातील विसर्ग काहीसा कमी झाल्यानं गोदावरी नदीची पातळी हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच राज्यातील अनेक भागात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं, नदी नाल्यांजवळ जाणं टाळावं आणि अत्यावश्यक कामाशिवाय धोकादायक ठिकाणी प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.